कोणी ओळखणार पण नाही. हॉटेलसारखी आणि लग्नामध्ये जशी तव्यावर बनवतात तशी ब्रिंजल फ्राय. झटपट 15 मिनिटात, स्वादिष्ट आणि चवदार. चला तर मग कशी बनवायची ते बघूया. हॉटेलमध्ये ही रेसिपी डीप फ्राय करतात. आपण इथे डीप फ्राय न करता थोडंसं हेल्दी व्हर्जन वापरूया आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी त्यासाठी एक इंग्रेडियंट्स आपण इथे वापरूया. मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वात आधी इथे आपण मॅरिनेशन बनवूया. त्यासाठी तिखट, धने, हळद घ्यायची आहे, चवीनुसार मीठ. मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे, फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे आणि इथे मी बटर आधी थोडंसंच वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे पुन्हा बटर टाकलं होतं. टोटल आपल्याला इथे 1 किंवा 1.5 टेबलस्पून इथे बटर लागणार आहे. म्हणजे जो हा आपण मसाला इथे बनवलेला आहे तो वांग्यावर व्यवस्थित कोट झाला पाहिजे इतकं आपल्याला त्यामध्ये बटर वापरायचं आहे. त्यानंतर वांगे स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करायचं त्याला. तर एका जाडीच्या स्लाईस कापून घ्यायच्या आहे आणि एकसारख्या कापल्या तर जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा त्या व्यवस्थित फ्राय होतील. आता जे आपण आधी मॅरिनेशन इथे बनवून ठेवलं होतं त्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी मसाला व्यवस्थित लागला पाहिजे अशा रीतीने त्याला व्यवस्थित कोट करायचं. ही रेसिपी एकदा जर तुम्ही घरी बनवली तर तुमच्याकडे नेहमी बनवायला लावतील अशी ही रेसिपी आहे. गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तवा मीडियम हॉट गरम झाला की जे आपण मसाल्यामध्ये जे वांगं आपण कोट केलं होतं त्याला एका साईडनी मी कच्चे शेंगदाणे क्रश करून लावून घेतले. आता दुसऱ्याही साईडनी आपल्याला त्याच पद्धतीने शेंगदाणे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे बटर टाकायचं आहे आणि बटरमध्ये दोन्ही साईडनी आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे आणि इथे कच्चे शेंगदाणे वापरायचे. जर भाजलेले शेंगदाणे वापरले तर त्याला एक कडवट टेस्ट येईल. गरमागरम भातासोबत हे तवा ब्रिंजल फ्राय सर्व करूया. तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबतही हे खाऊ शकता आणि ही रेसिपी इतकी झटपट तयार होते आणि इतकी टेस्टी लागते आणि घरच्याच मसाल्यामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो. याचप्रमाणे तुम्ही बटाटा वापरून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर. उन्हाळ्याच्या गरमीसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. बनवा आणि एन्जॉय करा.